नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करत आहे। आणि जसं की तुम्ही आधीच्या व्लॉग्समध्ये बघितलं की आम्ही गावी येण्यासाठी निघालो होतो, मध्ये एक लोणावळ्याचा हॉल्ट केला आणि आता फायनली आम्ही काल गावी आलेलो आहोत। आणि काल तिचा गावदेव सोहळा होता आणि आज हळद आहे। तर गावदेव सोहळ्याला थोडासा लेट झाला आम्हाला यायला, त्यामुळे मला फार काही शूट करता नाही आलं आहे। पण मी जेवढं शूट केलं आहे ते हळदीचा व्लॉग स्टार्ट करायच्या आधी, म्हणजे हळदीचं हे चालू करण्याच्या आधी मी ते सुद्धा या ब्लॉगमध्ये टाकते आहे, तर तुम्ही बघा। आणि आता सध्या आम्ही साताऱ्यातल्या रुई या गावामध्ये आहोत आणि आता हळदीची सगळी तयारी चालू आहे। तर तुम्हाला मी थोडी थोडी झलक देते हळदीची, कशी तयारी करतो आहे आम्ही, कसे चाललं आहे वगैरे सगळं हे करते। व्हिडिओ खूप छान असणार आहे आणि गावाकडची मेन म्हणजे हळद कशी असते, काय असते ते आज आपण बघणार आहोत या ब्लॉगमध्ये। कारण आपण जनरली मुंबईमध्ये तिथलं हळद वेगळं असतं आणि इथलं हळद वगैरे, इथलं लग्न वगैरे वेगळं असतं। तर बघूया। आणि हळद आणि लग्न कोणाचं आहे तर म्हणजे आम्ही जिथे वरीला राहायचो ना तिथे आमची शेजारी आहे, म्हणजे ते आमचं सगळं घरच्यासारखंच रिलेशन आहे त्यांचं। आणि आज तिची नवरीबाईची मी ओळख करून देते तुम्हाला थोड्याच वेळामध्ये। तर आज रश्मीचं हळद आणि तिच्या लग्नासाठी आपण आलेलो आहोत। तिच्या लग्नाचा हा हळदीचा आणि पुढे लग्नाचा ब्लॉग असेल। तर आमच्या शेजारी ते राहायचे, आता सध्या ते गावी असतात, म्हणजे येऊन जाऊन असतात, तिकडे मुंबईला पण असतात थोडे दिवस, इकडे पण असतात थोडे दिवस असं। तर ब्लॉग बघत राहा, कंटिन्यू, स्टे ट्यून। जसं की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं की आम्हाला गावी येता येता संध्याकाळ झाली होती आणि आम्ही तिथे पोचेपर्यंत देवसोहळा चालू झाला होता। त्यामुळे मला फार काही शूट करता आलं नाही आधीचं। जे काही थोडंफार मी शूट केलं आहे तेच तुमच्याबरोबर मी शेअर करते आहे। आमची नवरीबाई जेव्हा घोड्यावर बसली होती ना, तेव्हा घोडा जास्त उड्या मारायला लागला, त्यामुळे ती जरा घाबरून गेली होती आणि तिला रडायला आलं होतं। बट नंतर बघा ती कशी खुश होती आणि खूप एक्साइट होती। आणि प्रत्येक नवरीने असंच असलं पाहिजे। जी येलो साडी आणि फेटामध्ये दिसते ती आमची नवरीबाई आहे, तिचंच लग्न आहे। आणि मुलीच्या लग्नात सगळ्यात जास्त खुश एकच व्यक्ती असते, ती म्हणजे तिचे वडील, आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल। आणि जाण्याचं दुःखसुद्धा असतंच, मुलगी आता कायमची सोडून सासरवाशी होणार असते, ते दुःखसुद्धा असतंच। पण ते दुःख विसरून जो अशा प्रकारे एन्जॉय करत असतो त्यालाच बाप म्हणतात। फुल धमाल चालू होती यांची, खूप एन्जॉय करत होते आणि मी मात्र शूट करत होते। आणि त्यात आमची बच्चे कंपनीसुद्धा मागे नव्हती, बघा तीसुद्धा किती छान एन्जॉय करतात, छान डान्स करतात। आणि आमच्याकडे करवल्यांसाठी पण एक स्पेशल घोडा अरेंज केला होता, जो दुसरा घोडा दिसतो त्याच्यावरती एक एक करत एक तिची करवली बसत होती। आणि आता प्रिशाची टर्न होती, तर प्रिशा जाऊन बसली होती थोड्या वेळासाठी।
आणि बांगड्या भरण्याचा वगैरे कार्यक्रम हा दुपारीच आटपला होता त्यांनी, आणि तो माझ्याकडून मिस झाला होता कारण आम्ही लेट पोचलो होतो. म्हटलं चला घरी आल्यानंतर हे सगळं मांडलेलं दिसलं, म्हटलं चला आपण शूट करू थोडंसं. आणि आम्ही गावी आलो तर मला असं वाटतं माझा एका दिवसात कलर चेंज झालाय पूर्ण. तुझं झालंय का? हे काय तू तो उन्हात फिरून आलास. मला दिसतोय चेक थोडासा कलर. गावी आलं की कलर चेंज होतो. आणखीन 8 दिवस राहिलं तर मग काय पूर्णच बदलून जातं. ओरिजिनल कलर. ओरिजिनल कलर नाही आहे आज. गबर तुझ्यापेक्षा नक्कीच गोरी दिसते मी आता. हा बघा साईडवर राहून राहून काळा पडलेला आहे सगळा. आणि ह्याला तर सगळं मोकळं रानच मिळालं इकडे सगळं खेळायला, कारण इकडे घराच्या बाजूला सगळी अशी मोकळी जागा आहे. तर बिलकुल सकाळी उठल्यापासून हा मुलगा अजिबात एका जागेवर बसलेला नाही. हाय कर बडू, हाय कर. तू काय काय करतोय सांग? खेळतोय. आणि तू बुब्बूला सारखा पकडतो ना, बुब्बूला पकडतोस ना सारखा. तर बुब्बूच्या मागे मागे चाललाय नुसता. जा खेळायला. कंपनी काय चाललंय तुमचं? काय नाही. पार्टी. आणि तुझं काय चाललंय रे? तुझं काय चाललंय? पार्टी आहे कसली? तिकडे मटणाची पार्टी चालू आहे. हो मटण आणलंय, मटण. अजून बनवलं नाही. आणि इथे संध्याकाळच्या हळदीच्या जेवणाची तयारी चालू होती. जेवणासाठी तर आचारी सांगितलं होतं, बट बेसिक गोष्टी होत्या ज्या, जसं की हे मटण वगैरे कापून देणं आणि स्वच्छ करून देणं, त्या घरातल्याच बायका करत होत्या. त्यामुळे ते दुपारीच त्यांची तयारी चालू झाली होती आचारी येण्याच्या आधी. आणि आता फायनली आचारी आल्यानंतर जेवणाला सगळी सुरुवात झाली होती. आणि इथे बघू शकताय तुम्ही की एकीकडे चिकन शिजत होतं आणि एकीकडे मटण. चिकन आणि मटण असं दोन्हीचा भेद होता. आणि त्याच्याबरोबर भाकरी आणि भात वगैरे असं छान हळदीचा जेवणाचा भेद होता. आणि सायमल्टेनियसली इकडे हळद जी नवरीला लागणार होती ती पण बनवायचं चालू होतं. म्हणजे सगळीकडेच सगळेजण बिझी होते. तिकडे जेवणाचं चालू होतं, इकडे हळदीचं चालू होतं. आणि यांची सगळ्यांची हळदीची तयारी चालू आहे. तोपर्यंत क्विकली मी एक लग्नघराची झलक देते, म्हणजे आजूबाजूच्या परिसराची. हे घराच्या बाजूचा सगळा परिसर आहे, त्यांची ही एवढी जागा आहे. आणि याच्यामध्ये बघू शकता त्यांनी छान छान झाडं लावलेली आहेत मस्त. खूप मोकळी जागा होती. खूप म्हणजे कितीही लोक अगदी सहजपणे राहू शकतात तेवढी मोकळी जागा होती. आणि हा घराचा मेन दरवाजा आहे, त्याच्यासमोरही भरपूर मोठा पॅसेज आहे. आणि लग्नासाठी इथे घर पण किती छान डेकोरेट केलेलं बघा. आणि असं मंडप वगैरे पण होतं. तर आज गावामध्ये बाजार भरला आहे बुधवारचा. इथे रुई गावामध्ये बाजार भरतो. आता इकडचा बाजार कसा आहे ते तुम्हाला मी दाखवते. एक मिनटं. एवढंच आहे. इथून ते पूर्ण तिथपर्यंत बाजार दिसतो. हे पण आहे वाटतं. आणि हे मंदिर आहे गावातलं सिद्धिविनायकचं, म्हणजे गणपतीचं. आणि आज माघी ही गणपती सुद्धा आहे, त्याच्यामुळे असं लाइटिंग वगैरे केलेली आहे इकडे मंदिराला. आणि ही आमची नवरीबाई आहे. आत्ता तुम्हाला तिचा चेहरा क्लिअर दिसत असेल, मगाशी फेट्यामध्ये कळलं नसेल.
आणि तिचं नाव रश्मी आहे. आणि आम्ही आता हळदीसाठी तिला रेडी करत होतो छान. तिच्या हेअरस्टाईलची जिम्मेदारी मी घेतली होती आणि तिला काय सूट होतं आहे काय नाही हे आमचं चेक करणं चालू होतं. आणि मी तिलाही देखील विचारत होते की तुला काय कसं हवं आहे ते देखील मला सांग, म्हणजे आपण त्याप्रमाणे सगळं करूयात म्हणून. आणि आता फायनल मेकअप आणि टचअप हे मी प्राजूला करायला सांगितलं होतं की म्हटलं आता मी दमली आहे तर तू कर म्हणून हे सगळं. तर प्राजू तिला छान रेडी करत होती. आणि आता इथे बघू शकता तुम्ही फायनली मटण रेडी झालं होतं. सगळ्याच गोष्टी छान एक सायमल्टेनियसली चालल्या होत्या. आणि इकडे हे चिकन सुक्कं पण बघू शकता तुम्ही, सगळं रेडी होतं. फक्त आता हळद व्हायची बाकी होती. आणि इकडे असा हा हळदीचा मंडपसुद्धा छान सजला होता. चला तर मग आता बघूया आमची नवरीबाई रेडी झाली आहे की नाही. आणि हीच जेवणाची पंगत म्हणजे खरी गावाकडची खासियत, जी शहरांमध्ये आपल्याला खूप कमी बघायला मिळते. शहरांमध्ये बुफे सिस्टम चालतं त्याच्यामुळे ह्या पंगती आता बघायला मिळत नाही. आणि जेव्हा हे बघत होती ना तेव्हा मला खूप जुने दिवस, लहानपणीचे दिवस आठवत होतात. गावी अजूनही अशा गोष्टी चालतात जेव्हा गावात प्रॉपर लग्न असतं तेव्हा. एकीकडे जेवणाच्या पंक्ती आणि एकीकडे यांचा डान्स असं मस्त चालू होतं समीकरण. आणि छान मजा येत होती. आणि संध्याकाळी चालू झालेली हळद रात्री 2 वाजले तरी काय संपायचं नाव घेत नव्हती. कोणीच दमत नव्हतं सगळे. आणि गावाकडे एक बरं असतं की जे इथे शहरांमध्ये बघायला मिळतं की 10 वाजले की पोलीस आपले येतात सगळं बंद करायला. बट तिथे ह्याचं काही टेन्शन नसतं. त्यामुळे हे रात्री 2 वाजेपर्यंत चालू होतं. आणि याला ओळखलं का तुम्ही कोण आहे तो? त्याला खूप बोलवल्यानंतर फायनली तो रेडी झाला डान्स करायला. आणि मी त्याला असं पहिल्यांदाच बघत होते. त्यामुळे तुम्हाला कळू शकतं की एका आईला कसं वाटत असेल. आणि एकदा काय त्याने तो ठेका धरला होता, तो काय त्याच्याकडून सुटतच नव्हता. तो नाचतच सुटला होता. आणि मी पहिल्यांदाच त्याला एवढं नाचताना बघितलं होतं. काय कर गौरवांच्या मातेचा स्टेजवरती या, माता पिता स्टेजवरती या, आशीर्वाद द्या. गौरवांच्या माता मराठी माता स्टेजवरती या.
एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलं लक्ष्मी शरणं संभोगे शरणं एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि जय भीम. रश्मी अगदी लहान असल्यापासून सागरच्या अंगाखांद्यावरती खेळली होती, त्याच्यासोबत ती वाढली होती. त्यामुळे तिच्या लग्नाचा त्याला आनंदही होत होता आणि तो इमोशनली खूप झाला होता. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून या नवीन जोडप्याला आशीर्वाद दिला आणि या नवीन जोडप्याचे खूप अभिनंदन आणि सुखाने असा संसार करा, नेहमी हसत राहा. अशा तऱ्हेने रश्मीचं लग्न उत्तमरित्या पार पडलं. 2 दिवस खूप मजा केली, खूप एन्जॉय केले आम्ही. हळद, देवसोहळा, लग्न फार एन्जॉय केलं. खूप वर्षांनी मी गावाकडचं लग्न अटेंड करत होते आणि गावाकडच्या लग्नाची काही गंमत वेगळीच असते. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. जय महाराष्ट्र.